नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. कोविड नाही, पण नाशिकमध्ये कोरोनासारखी भीती परतली. नाशिकमध्ये श्वास घेणं धोकादायक झाले का? खोदकामाची धूळ आणि खोकल्याचा कहर. नाशिक शहरात सध्या कोविड सारख्या लक्षणांचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत. सर्दी, खोकला, घसा खवखवणे, छातीत जडपणा आणि श्वास घेण्याचा त्रास अशी लक्षणे असलेले रुग्ण रुग्णालयात वाढत असून तज्ज्ञांच्या मते शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील खोदकामामुळे उडणारी धूळ आणि वाढलेले प्रदूषण हे यामागचे प्रमुख कारण ठरत आहे. संपूर्ण देशभरात शुद्ध हवेसाठी ओळखले जाणारे नाशिक शहर आज मात्र खोदकाम, धूळ आणि वाहतूक कोंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण करते. सीमस्त पूर्वतयारीच्या कामांमुळे शहरभर ठिकठिकाणी रस्ते खोदले गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावर उडणारी धूळ आणि वाहतुकीतून निघणारा धूर थेट नागरिकांच्या श्वसन संस्थेवर परिणाम करतोय. सिग्नलवर तासनतास उभी असलेली वाहने सोडत आहेत धुराचे लोट आणि रस्त्यावरून उडणारी धूळ हवेत मिसळून नागरिकांच्या फुफ्फुसात जात आहे. याचा थेट परिणाम आता रुग्णालयांमध्ये दिसून येतोय. सध्या सर्दी, खोकला, घसा खवखवणे, छातीत जडपणा आणि श्वास घेण्यास त्रास अशी कोविड सारखी लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये सुमारे 45 ते 50% वाढ झाली आहे. शहरातील द्वारका, पखाल रोड, गोल्फ क्लब चौक, काटेगल्ली सिग्नल, उपनगर सिग्नल, पंचवटीतील छत्रपती संभाजीनगर रोड परिसरात उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. शहराचा विकास सुरू आहे, मात्र या विकासाची किंमत नाशिककरांच्या आरोग्याने मोजली जाते का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय. प्रशासनाने तातडीने धूळ नियंत्रण, बांधकाम स्थळी नियमांची अंमलबजावणी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. नाहीतर कोविड सारख्या लक्षणांनी ग्रासलेले नाशिक ही गंभीर परिस्थिती अधिकच बळावण्याची शक्यता आहे. नाशिक आवाज स्पेशल रिपोर्ट, नाशिक.